नमस्कार मंडळी, चला अजून एक छानसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते। आजची रांगोळी खूपच सोपी आणि आकर्षक आहे। आज आपण जास्तीत जास्त पांढऱ्या रांगोळीचा इथं उपयोग केला आहे। आधी तर आपल्याला पांढऱ्या रांगोळीना स्टार तयार करून घ्यायचे, जसं मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे। स्टारच्या अवतीभोवती टोकावर म्हणजे आपल्याला त्याच्याच बाजूने असे हाफ सर्कलमध्ये ती डिझाईन तयार करून घ्यायची, स्टारच्या अवतीभोवती सर्कलमध्ये। त्याच्या आत भरण्यासाठी पांढऱ्या रांगोळीचा एक एक टिपका मी ठेवून दिले। तुम्हाला ही रांगोळी कलरफुलमध्ये करायची असेल ना, तुम्ही कलरचा पण इथं उपयोग करू शकता। पण कधीतरीच अशा पांढऱ्या रांगोळ्या पण खूप सुंदर आणि छानही वाटतात, दिसायला पण सुंदर वाटतात आणि त्यात जर तुम्ही फक्त हळदी कुंकू घातलं ना, अजूनच छान आणि उठून दिसतात। जिथं आपण स्टारच्या अवतीभोवती असं सर्कल तयार केलं ते त्याच्या वर आपल्या तिरप्या लाईन ओढून त्याला जॉईन करून असे हे डिझाईन पकड्यांची तयार करून घ्यायची। म्हणजे तिरप्या लाईन ओढून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनं त्याला जॉईन करून घ्यायची। असे करत प्रत्येक हाफ सर्कलच्या वर आपल्याला ही डिझाईन कंप्लीट करून घ्यायची। खूपच सोपी आणि झटपट कोणीही काढू शकेल। कुठल्याही सणावाराला तुम्ही ही रांगोळी डिझाईन काढू शकतात। जिथं आपण स्टार केला होता तिथं आपल्याला पांढऱ्या रांगोळीचा टिपका ठेवून द्यायचा आहे आणि जिथं आपण तिरप्या लाईन ओढल्या होत्या त्याच्या दोघीच मधोमध आपल्याला 3-3 लाईन असं हाफ सर्कलमध्ये ओढून घ्यायची। त्याच्यावर आपल्याला कमळ फुलांची रांगोळी तयार करून घ्यायची। छोट्या छोट्या आकाराचे कमळ फुलं इथं तयार करून घ्यायची। तुम्हाला ही रांगोळी खूपच मोठी काढायची असेल ना, तुम्ही मोठ्या आकारामध्ये पण ही रांगोळी काढू शकतात किंवा कुठल्याही सणावाराला काढू शकतात। एक कमळ काढल्यानंतर त्याच्या साईडला जी जागा असते तिरप्या लाईन ओढलेल्या तिथं आपल्याला एक छोटा सर्कल आणि अवतीभोवती असे 2 सर्कल तयार करून त्याच्यावर आपल्याला पांढऱ्या रांगोळीचा एक टिपका ठेवून देते। म्हणजे खूपच सुंदर आणि उठूनही दिसतात रांगोळ्या। आणि पुन्हा आपल्याला एक कमळ काढायचं, त्याच्याच अवतीभोवती 2 सर्कल तयार करून पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवायचे। पुन्हा आपल्याला ते हाफ लाईन ओढले त्यांना व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तिथं सुद्धा आपल्याला कमळ तयार करून घ्यायचे। असे करत प्रत्येक डिझाईन ही आपल्याला कंप्लीट तयार करून घ्यायची। मस्त आपली रांगोळी डिझाईन इथं तयार झाली। आता त्यामध्ये आपण डबल लाईन इथं ओढणार आहे। डबल लाईनमुळे काय होते, रांगोळी खूपच सुंदर आणि उठून पण दिसते आणि आकर्षकही वाटते। आता मी इथं माचीचीच काडी घेतली। तुम्हाला बोटाच्याच मदतीने करायचं असेल तर तुम्ही बोटाने करू शकता किंवा तुम्हाला डबल लाईन काढायची आवडत नसेल तुम्ही नाही केली तरी पण चालतं। पण डबल लाईन काढ्यामध्ये काय होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, खूप सुंदर आणि छान पण वाटते रांगोळी। तुम्हाला आवडत असेल तर करू शकता किंवा नाही केली तरी पण चालतं। पण साधं कमळ जरी काढलं तुम्ही रांगोळीमध्ये तरी खूप सुंदर दिसते। तर यात आपण जास्तीत जास्त हळदी कुंकाचा इथं उपयोग करते। तुम्हाला कलरफुल करायचे असते, कमळ किंवा गुलाबी कलर टाकायचा असेल तुम्ही तसंही टाकू शकता। पण कधीतरी अशा रांगोळ्या खूपच सुंदर आणि छान पण वाटतात। प्रत्येक कमळावर आपल्याला डबल लाईन ती तयार करून घेऊन घ्यायची। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच असेल किती सुंदर दिसत आहे रांगोळी हा डबल लाईन केल्यामुळे। जिथं आपण कमळ तयार केलं तर त्याच्या टोकावर आपल्याला पांढऱ्या रांगोळीचा टिपका ठेवून अशी लांबसडक लाईन ओढून घ्यायची। जिथं स्टार तयार केला होता त्याच्या अवतीभोवती आपल्याला हळदी कुंकू हे घालून घ्यायचे। प्रत्येक कमळच्या वर आपण पांढऱ्या रंगाचा टिपका ठेवला तर त्याच्याच अवतीभोवती आपल्याला कुंकू घालून घ्यायचे। कुंकू घाला किंवा लाल कलर किंवा इतर तुम्हाला कुठलाही कलर घालायचा असेल तुम्ही तोही वापरू शकता। मधोमध सेंटरला आपल्याला पिवळा कलर हा घालून घ्यायचा। पिवळा कलर घाला किंवा हळद वापरली तरी पण चालतं। इथं मी पिवळा कलरसाठी पिवळा कलर वापरला आहे आणि जे लाल आहे ते कुंकू वापरलेलं आहे। हळदी कुंकूमुळे खूपच सुंदर आणि आकर्षक वाटते। तर आजची रांगोळी डिझाईन आपली तयार झाली। तर तुम्हाला माझी रांगोळी आवडली असेल तर एक लाईक नक्की करत जा आणि फेसबुक इंस्टाग्रामवर असेल पेज नक्कीच फॉलो करत जा। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनी बटन दाबा आणि माझ्या रांगोळी तुम्ही कुठून बघतात तेही मला कमेंट्स करून नक्की सांगत जा। अगदी झटपट होणारी ही रांगोळी डिझाईन कुठल्याही सणावाराला तुम्ही काढू शकता। तर चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।